नमस्कार मित्रांनो. लाथ मारीन तिथे पाणी काढीन. हा जो ही जी म्हण आहे किंवा हा जो वाक्यप्रचार आहे, हा तुम्ही सर्रास ऐकलेला असेल. अशाच प्रकारचा अनुभव काहीसा कर्क राशीच्या व्यक्तींना येणार आहे. अर्थात हा जो संपूर्ण महिना आहे म्हणजेच एप्रिल 2025चा संपूर्ण महिना हा कर्क राशीसाठी अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असा जाणार आहे. खास करून तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करत होता, तर साधारणतः गेल्या 2.5 वर्षामध्ये लघु साडेसातीसारखे काही अनुभव तुम्हाला आलेले असेल. परंतु या महिन्यापासून हा जो शनी आहे, शनी तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे पुढे येणाऱ्या जवळजवळ 2.5 वर्षापर्यंत. अर्थात त्याचे जे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल या संदर्भातले आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेलेच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो भाग्यशाही गुरु हा तुमच्या लाभस्थानामध्ये अतिशय शुभफलदायी अशा स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून जे काय त्रास, जे काय टेन्शन, स्ट्रेस तुम्ही सहन केलेले होते, ते या महिन्याच्या साधारण 4-5 तारखेपासून पूर्णपणे नाहीसे होणार आहेत. उलट पक्षी तुम्हाला त्याचे काही चांगले लाभ निश्चित मिळणार आहेत. ज्या सर्व 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींसाठी 12 राशींपैकी सगळ्यात उत्तम अशी ही रास कर्क रास या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे अनुभव येणार आहेत. तर तयार राहा. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यासाठी तुम्ही पूर्णपणे जोरदारपर्यंत प्रयत्न करू शकता. अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला अनुभव आले, त्याच्या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो संपूर्ण महिना आहे एप्रिल 2025चा, हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून हे सांगितल्यानंतर लगेचच्या लगेच विश्वास ठेवणं थोडंसं तुम्हाला कठीण होऊन बसेल. कारण गेल्या 2.5 वर्षाचा हा इतिहास आहे किंवा 2.5 वर्षाचा जो अनुभव आहे हा नेमका वेगळा सांगतो. म्हणजे तुम्ही प्रयत्न भरपूर केले होते आणि तुमची जी रास आहे ही प्रयत्न करण्यामध्ये किंवा कष्ट करण्यामध्ये मागे पडणारी रास नाही. प्रयत्न केले होते परंतु त्याचे रिझल्ट्स तुम्हाला अपेक्षित असे आलेले नव्हते. उलट पक्षी समोरच्या व्यक्तीच तुमच्याबरोबर थोड्याशा वेगळ्याच वागत होत्या. त्याच्यामुळे आपल्याकडून काही चांगलं होईल का किंवा आपलं काही चांगलं होईल का याच्यावर तुमचा विश्वासच उडालेला असेल. म्हणूनच मी आता जे काय सांगतोय त्याच्यावरती तुमचा विश्वास तसा बसणार नाही, परंतु या महिन्याच्या शेवटी तुम्हाला निश्चित याचा अनुभव येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीमध्ये व्ययस्थानाचा जो मंगळ आहे हा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे दिनांक 3 तारखेनंतर. मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह कर्क राशीचा अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा ग्रह आहे. तो तुमचा पंचमेश आहे, दशमेश आहे किंवा कर्मेश आहे, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, करतो आहे आणि तो मार्गस्थ आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर हे जे सगळे ग्रहयोग आहेत हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचे असणार आहेत. खास करून तुमचं जे शरीर स्वास्थ्य आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामाचा जोर जबरदस्त हा जोर जो आहे तो जबरदस्त असेल. जे मी सुरुवातीला सांगितलं की लाथ मारेन तिथे पाणी करेल, अशाच प्रकारचा काय अनुभव येणार आहे. म्हणजे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण कराल. म्हणजे आणि काम करण्याचा जो तुमचा वेळ असेल तो सुद्धा दांडगा असेल. तुमचा अनुभव सुद्धा त्याला जबरदस्त कामी येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास तुम्हाला तुमच्यामध्ये जाणवेल आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. तर एकंदरीतच शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने संपूर्ण ही जी कर्क रास आहे ही एप्रिल महिन्यामध्ये अगदी जोरदार दिसून येणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 14 तारखेनंतर हा स्वतःच्या उच्च राशीमध्ये तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा सुद्धा तुमच्या राशीमध्ये येणार आहे दिनांक 3 तारखेनंतर. राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जो लाभेश आहे हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं आर्थिकदृष्ट्या अजिबात काळजी करू नका. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत, फायदे चांगले मिळणार आहेत. इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करा, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि तुम्ही जे जे काय काम केलेलं असेल किंवा याच्या आधीसुद्धा जे तुमचे अडकलेले पैसे असतील किंवा अडकलेले जे लाभ असतील ते तुम्हाला या महिन्यामध्ये पूर्णपणे खुले होणार आहेत किंवा या महिन्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे मिळणार. ते एकत्रितच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम असणार आहे. खास करून शेअर मार्केटमध्ये जर का तुम्ही ट्रेड करत असाल तर गेल्या साधारण 4-5 महिन्यामध्ये गोष्टी काही बरोबर नव्हत्या. म्हणजे तळ्यात मिळत आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचा काय अनुभव तुम्हाला आलेला असेल. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ती नेमकी ब्लॉक व्हावी किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढून घेतल्यानंतर मार्केटवर जावं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील तर साधारण काळजी करू नका. हा म्हणजे ह्या महिन्याच्या साधारण 5-6 तारखेनंतर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला लागतील. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या साधारण एखाद महिन्यामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती होत्या, खास करून ज्या स्त्री वर्ग होता, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही अनुभवलेले असेल. काळजी करू नका.
या महिन्याच्या साधारण 15-16 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा सोप्या होतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर धार्मिक स्थळात भेट देण्याचा योग सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये चांगला दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. गेल्या 4-5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या, त्या टोकाच्या होत्या, त्या कधी तुम्हाला वाटलं पण असेल की ब्रेकअप तर होणार नाही ना, तर अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला आलेले असेल, काळजी करू नका. या महिन्यात गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुम्ही घेतलेले निर्णय अगदी अचूक ठरणार आहे. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे, काळजी करू नका. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कालावधी तर अतिशय उत्तम आहे, परंतु एफर्ट तर द्यायला हवे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य तो प्रतिसाद दिला जाईल किंवा योग्य ते रिझल्ट्स तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा कधी कधी अपेक्षेपेक्षा चांगलेही तुम्हाला रिझल्ट्स याचे दिसून येतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर खास करून तुमचा जो वैवाहिक जीवनाचा जो कालावधी, वैवाहिक जीवनाबद्दलचा जो तुमचा अनुभव गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये काही ठीक नव्हता, म्हणजे वैवाहिक जोडीदार वादविवाद होणं, त्यांच्यावर वादविवाद टोकाचे होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होणं, अशा प्रकारचे बरेचसे अनुभव तुम्ही घेतलेले असतील. या महिन्यामध्ये याच्यातून तुम्ही संपूर्णपणे बाहेर येणार आहात किंवा येणाऱ्या जवळजवळ 2-2.5 वर्षांमध्ये तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर बऱ्याच वेळा बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. अशा प्रकारचे काय अनुभव किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये केलेल्याच आहेत. कर्क राशीच्या बाबतीमध्ये की शनीचं जे परिवर्तन मीन राशीत होणार आहे कशा प्रकारचं, त्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ आहे. परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे काय अनुभव चांगले येणार आहेत. याचप्रमाणे थोडंसं तुम्ही तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यावर थोडंसं डॉमिनेट झाल्यासारखं वाटेल, म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती वरचढ होत आहे की काय, खरं तर तुम्ही होत नाही, परंतु या संदर्भात म्हणजे ह्या महिन्यामध्ये तशा प्रकारचे काही अनुभव येणार. तुमचा कॉन्फिडन्सच या महिन्यात जबरदस्त असणार आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही 2-2.5 महिन्यामध्ये जे काही त्रास तुम्ही बघितलेले असतील ते या महिन्यामध्ये संपूर्णपणे नाहीसे झाल्यासारखे जाणवतील किंवा नाहीसे होतीलच. यासोबत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा गेल्या 4-5 महिन्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे तुमचं झालेलं असेल, तुम्ही केलेल्या कामाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट आलेले नसेल, या महिन्यामध्ये गोष्टी तुम्ही स्वतःच्या हाती घ्याल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही काम केलेलं असेल किंवा जे तुम्ही काम याच्या आधी केलेलं असेल ते लोकांसमोर येईल, समाजासमोर येईल, तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल, वाहवा होईल. सहकर्मी आणि तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काही ऑपॉर्च्युनिटी सुद्धा संधी येतील की ज्या सकारात्मक असतील. लक्षात घ्या, या संपूर्ण कालावधीमध्ये जसं लक्षात मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे की हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. आणि त्याच वेळेला होतं की आपला कालावधी चांगला असतो तर थोडंसं आपण लेझी होऊन जातो, थोडासा आळशीपणा येतो आणि बघू करू, कारण गोष्टी सगळ्या व्यवस्थित चाललेल्या असतात. पण हे पूर्णपणे चूक आहे. ज्यावेळेस तुमचा कालावधी चांगला असतो त्यावेळेस तुम्ही जोरदारपणे प्रयत्न करायला हवे, कारण तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश सुद्धा येतं, ते पॉझिटिव्ह सुद्धा होतं आणि समोरची माणसं सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागायला लागतात आणि गोष्टी सकारात्मक होतात आणि त्यामुळे मिळणारं यश हे सुद्धा भव्य दिव्य असतं. तर अशा प्रकारे जर का तुम्ही या कालावधीचा फायदा उचलला तर अर्थातच येणारा जो भविष्य काळ आहे हा तुमच्यासाठी फारच चांगला आणि शुभफलदायी असा असणार आहे. ही गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे. गुरु जो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय हा सुद्धा तुम्हाला लाभाच्या बाबतीमध्ये, पैशाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगले अशा प्रकारचे अनुभव निश्चित प्रकारे देणार. त्याच्यामुळे तयार राहा. हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे ग्रह योगांच्या बद्दल सुद्धा थोडासा विचार करू. साधारणतः दिनांक 2 तारखेला शुक्र आणि राहूची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. उत्तम अशा प्रकारची युती आहे. लक्षात घ्या, या दरम्यान थोडंसं घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर, खास करून ज्या महिला वर्ग असेल, थोडंसं त्यांच्या संदर्भामध्ये मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम घराच्या वातावरणात होणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. इथे 2-3 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. जर का पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर तिथे थोडंसं तुमच्या इमेजला धक्का लावण्यासारखे काही प्रसंग छोटे मोठे असतील, अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भात थोडीशी काळजी घ्यायला हवी. दिनांक 5 तारखेला होणारा मंगळ आणि शनी चा जो त्रिकोणी योग आहे हा अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात, वेगवेगळ्या प्रकारची कामं हाती घेणार आहेत आणि तुमची जी कामं होत नाहीत, जी कामं अडकलेली आहेत ती कामं या दरम्यान अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल, जी की खूप महत्त्वाची आहेत. याचमुळे फिरणं वगैरे जास्त होईल आणि धार्मिक स्थळाला भेटीगाठी देणं हा प्रकार तर निश्चित होईल. काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील.
दिनांक 6 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा सुद्धा योग होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील, घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येतील आणि तुमचा मूड या दरम्यान अतिशय चांगला असणार आहे. शुक्र आणि शनी याची युती दिनांक 7 तारखेला तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. इथे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. फक्त हा 2-3 दिवसाचाच कालावधी असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी योग जो आहे हा योग होणार आहे दिनांक 24 तारखेला शनी आणि राहूची युती. ही थोडीशी महत्त्वाची आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये गैरसमज होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होईल आणि त्याचा अनुभव हा जवळजवळ 2-3 दिवसापर्यंत राहील. तर मिसअंडरस्टँडिंग होणार नाहीत, गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे त्या दिवशी, ती असणार आहे दिनांक 12 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती असणार आहे दिनांक 27 तारखेला. तर साधारण पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान थोडी काळजी घ्या, कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे चंद्र हा साधारण पौर्णिमा आणि अमावस्यामध्ये बऱ्याच प्रमाणात इन्व्हॉल्व असतो आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेतलेला असेल की साधारण पौर्णिमा किंवा अमावस्याच्या आसपास थोडंसं तुमचं माइंडसेट आहे, मानसिकता आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल तुम्ही अनुभवलेले असेल, तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. अशा कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. तर मग या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी सकाळचा संपूर्ण महिना आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं एप्रिल 2025 करण्याचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.